नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सनोफी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.40%, FISची होल्डिंग आहे 5.64%, DISची होल्डिंग आहे 22.94% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.04%. आणि मित्रांनो, या कंपनीने 117 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 25 एप्रिल 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्स डेट फिक्स केली आहे 25 एप्रिल 2025. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला सनोफी इंडिया लिमिटेडच्या फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला या कंपनीचे शेअर 24 एप्रिल किंवा त्याच्या पहिले परचेज करावे लागेल. चला तर बोलूया CIE ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.70%, FISची होल्डिंग आहे 4.47%, DISची होल्डिंग आहे 20.72% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.07%. आणि मित्रांनो, या कंपनीने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 23 एप्रिल 2025. चला तर बोलूया क्रिसिल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.64%, FISची होल्डिंग आहे 7.55%, DISची होल्डिंग आहे 12.69% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.13%. आणि मित्रांनो, या कंपनीने 26 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 एप्रिल 2025 आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 11 एप्रिल 2025. चला तर बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.20%, FISची होल्डिंग आहे 25.27%, DISची होल्डिंग आहे 7% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.52%. आणि मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 4 एप्रिल 2025. चला तर बोलूया KBC ग्लोबल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0.83%, FISची होल्डिंग आहे 0.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 98.98%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 एप्रिल 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने 2 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 एप्रिल 2025. चला तर बोलूया युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.68%, FISची होल्डिंग आहे 15.93%, DISची होल्डिंग आहे 13.54% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.83%. मित्रांनो, या कंपनीने 4 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 3 एप्रिल 2025. चला तर बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे
72.84%, FISची होल्डिंग आहे 3.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.45%. आणि मित्रांनो, या कंपनीने ₹1 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 2 एप्रिल 2025. चला तर बोलूया MSTC लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.75%, FISची होल्डिंग आहे 6.18%, DISची होल्डिंग आहे 1.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.39%. आणि मित्रांनो, या कंपनीने ₹4.5 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 2 एप्रिल 2025. आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 11.85%, DISची होल्डिंग आहे 5.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.45%. तर मित्रांनो, ABB इंडिया लिमिटेडने ₹33.50चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ABB इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 3 मे 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.